तर मित्रांनो, मागच्या 2 दिवसातच वाराणसीने आम्हाला आपलंसं करून टाकलं होतं. इथल्या गल्ल्या घाट आता परके वाटत नव्हते. इथले घाट आता रोज आम्हाला त्यांच्याकडे बोलवायला लागले होते. वाराणसीत आल्यापासून आम्ही सर्वात आधी कालभैरव मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिर एवढ्याच मंदिरांचं दर्शन घेतलं होतं. म्हणून आज आम्ही वाराणसीतील काही सुंदर मंदिरांचं दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो, बनारस मधला आमचा आजचा 3रा दिवस आहे. आम्ही आज सगळे मंदिर फिरणार आहे बनारस मधले. आणि जर वेळ भेटला तर रामनगर किल्ल्याला पण भेट देणार आहे. तो लंका साईडला आहे. लंका म्हणून एक आहे ठिकाण, तिथं आहे तो रामनगर फोर्ट. खूप जुना फोर्ट आहे, म्हणून आम्ही तो बघायला जाणार आहे. आणि तिकडेच पहलवान लस्सी वगैरे ते पण ट्राय करणार आहे. आता दिवस 3रा आहे आमचा बनारस मधला. आताच हॉस्टेल मधून बाहेर आलो फिरण्यासाठी. सकाळचे 10 वाजले. दुर्गा कुंड जवळ आहे. इथे एक मंदिर दिसतंय. इथे दुर्गा माता मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला दुर्गा कुंड आहे. बघू, आता जातो मध्ये. पूर्ण रेड मंदिर आहे. सर्वात आधी आम्ही पाहिले दुर्गा कुंड आणि शेजारी असलेले दुर्गा माता मंदिर. दुर्गा कुंड हा पवित्र तलाव असून पूर्वी भाविक मंदिरात दर्शन घेण्याआधी इथे स्नान करत असत. दुर्गा माता मंदिर हे शक्ती उपासनेचं महत्वाचं केंद्र मानलं जात होतं. लाल पाषाणात बांधलेलं हे मंदिर शक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं. दुर्गा मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय तुलसी मानस मंदिराकडे. दुर्गा कुंडला दुर्गा माता मंदिराचं दर्शन घेतलं. मोबाईल मध्ये अलाउड नाहीये, मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आता चाललोय तुलसी मानस मंदिराकडे. जवळच आहे ते पण. मग इथून ऑटो करून डायरेक्ट घाट साईडला जाऊ. इथे मोबाईल ठेवायला वेगळे पैसे लागतात, चप्पल ठेवायला वेगळे पैसे लागतात, माळवाले वेगळे लुटता. म्हणजे फक्त पैसे खाण्याचे धंदे, बस, बाकी काहीच नाही. ऐसा हा, लोक चांगले आहेत, पण मग जे मंदिरा साईड बाहेर जे मंदिर साईडला जे बसतात चप्पलवाले, चप्पल सामानणारे, एकदम लुटारू आहे. तर मित्रांनो, आता आम्ही तुलसी मानस मंदिराजवळ आहे. व्हाईट मार्बल मध्ये मंदिर दिसतंय, खूप छान आहे. आता जाऊ मध्ये दर्शन वगैरे घेऊ, मग तुम्हाला सांगतो काय. जर मोबाईल अलाउड असला तर मग मी तुम्हाला शूट करून दाखवेल, नसेल तर मग सांगेल मध्ये काय काय. तुलसी मानस मंदिर हे वाराणसी मधील एक प्रसिद्ध आणि शांत मंदिर आहे. हे मंदिर गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथाला समर्पित आहे. मंदिरांच्या भिंतीवर दोहे, चौपाया सुंदर कोरीव अक्षरात कोरलेल्या आपल्याला दिसून येतात. हीच या मंदिराची खास ओळख आहे. दुर्गा माता मंदिर आणि तुलसी मानस मंदिर बघून आम्ही आता चाललोय पहलवान लस्सीकडे. असं म्हणतात की बनारस सारखी लस्सी तुम्हाला कुठेच नाही भेटणार, और उसमें वो लस्सी अगर पहलवान लस्सी हो तो क्या ही कहना. तुलसी मानस मंदिर बघून आम्ही चहा पिली. आता आम्ही जातोय पहलवान लस्सीकडे. खूप सुंदर मंदिर होतं तुलसी मानस मंदिर. एकदम मस्त मार्बल मध्ये होतं. दोहे लिहिलेले होते प्रत्येक मंदिरावर. काहीच म्हणजे आवाज नव्हता, काही नाही. आता पहलवान लस्सीकडे जाताना आम्ही आनंद बाग पार्क आम्हाला दिसलंय. आनंद बाग पार्क खूप भारी आहे. आता आम्ही इंग्रजांच्या जमान्यातलं आनंद बाग पार्क पाहिलं. खूप सुंदर होतं. हा, ते म्हणजे जुनं आर्किटेक्चर होतं त्याच्यावर, पण ते एवढं फेमस नाही. आम्हाला जस्ट पहलवान लस्सीकडे जाताना दिसलं. ते एकदम मस्त आर्किटेक्चर आहे. आम्ही तिथं फोटो वगैरे काढले. खूप छान आहे. तुम्ही आले तरी नक्की या इकडे. तुलसी मानस मंदिरापासून आपण पहलवान लस्सीकडे जाताना दुर्गा कुंडच्या समोर येते. पहलवान लस्सी शोधत आलोय. इथं एक पहलवान लस्सी आहे, पण मग ती जी आम्हाला पाहिजे ती नाहीये. ती जी आहे ती लंकाला आहे. लंका म्हणून एक आहे ठिकाण, तिथं येते. ते आम्ही रामनगर किल्ल्याला जाऊ ना तेव्हा करू. आता सध्याला पहलवान लस्सी. आता आम्ही पहलवान लस्सी घेतली. बघू कसा टेस्ट आहे, मग तुम्हाला सांगू कसं आहे काय.
पहलवान लस्सी ट्राय केली आहे, जी मेन आहे ती तिकडे आहे, लंकेला. पण मग आता इथली जी आहे ती ट्राय केली. आता जेव्हा आम्ही रामनगर किल्ल्याला जाऊ तेव्हा तिकडची ट्राय करू. पण ही पण खूप मस्त होती. आम्ही एकच घेतली होती, कारण 2 घेतलं तर आम्हाला ते एवढं गेलं नसतं. पहलवान लस्सी पिऊन आता आम्ही चाललोय वाराणसी मध्ये असलेले अजून काही सुंदर मंदिरं बघण्यासाठी. दशाश्वमेध घाटावर आम्ही आता बॅटरी रिक्षाची वाट बघतोय दशाश्वमेध घाटाकडे जायला, कारण तिकडेच आम्हाला अन्नपूर्णा टेम्पल आहे आणि नेपाली टेम्पल आहे. अजून 2-4 मंदिर आहे, ते करणार आहे आम्ही तिथे. बॅटरी रिक्षात जातोय दशाश्वमेध घाटाकडे. तिथून पुढे मग मंदिरं करू जे असतील ते. आम्ही आता बनारसच्या ट्रॅफिक मध्ये अडकलोय. म्हणजे एकदम कोण कसे अँटिक लोक दिसते इथं, एकदम भारी. एकदम कॉमेडी सीन झालाय आमच्या सोबत. ही जे आहे पुढं, यांनी आम्हाला आधी 60 रुपये सांगितले. मग यांना आम्ही थोडं बार्गेन केलं तर मग हे 50 म्हणत होते. मग त्यांनी बोलवलं, मग ते म्हणे 50. मग परत मग आता परत इकडं आलो. आता 20 रुपये म्हणताय. तर परत यांच्याकडे आलो. मग हे 40 म्हणे, मग ते पण म्हणे 40. मग परत तिकडे गेलो, मग हे म्हणे 30. मग परत इकडे आलो. मग आता यांच्याकडे बसलोय. पण हे 20 सांगत होते आता. म्हणजे ऑप्शन चालू होता डायरेक्ट. IPLच्या ऑप्शन पेक्षा खतरनाक ऑप्शन चालू होता. एकदम मजा आली रिक्षावाल्यांची. म्हणजे हा कमी सांगत होता, तो कमी सांगत होता. मग यांनी 30 सांगितले. हा त्याच्यावर चिडायला लागला, काय रे गिराईक भागात आहे. मग आम्ही याच्याकडे बसलो परत. आता आम्ही अन्नपूर्णा मंदिर आणि नेपाली मंदिर करणार आहे. आता आम्ही गोदोलिया चौक जवळ आहे. आता आम्ही अन्नपूर्णा मंदिराकडे जातोय बनारसच्या या छोट्या गल्लीमधून. पण त्या दिवशी देवाची इच्छा काहीतरी वेगळीच होती. तर झालं असं की आम्ही चाललो होतो अन्नपूर्णा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी, जे की आहे काशी विश्वनाथ मंदिराच्या एक्झॅक्ट शेजारी, जसं की मी व्हिडिओ मध्ये सांगतोय. तर मित्रांनो, आता मी अन्नपूर्णा मंदिरावर आहे, मध्ये दर्शन घ्यायला जातोय. तिथं मोबाईल वगैरे अलाउड नाहीये. मग मी मोबाईल जमा करेल आणि दर्शन घेईल. मग बाहेर आल्यावर तुम्हाला सांगेल की मंदिर कसं आहे वगैरे. आज मध्ये बघू. आता हे अन्नपूर्णा मंदिर इथे सेम काशी विश्वनाथ मंदिरासारखंच आहे आर्किटेक्चर. मध्ये गेल्यावर कळेल आता कसं आहे. आणि आम्हाला त्या अन्नपूर्णा भवन या नावावरून वाटलं की हा गेट अन्नपूर्णा मंदिराचाच आहे आणि त्यासाठी बॅग आणि मोबाईल जमा करावा लागतो. आम्ही बॅग आणि मोबाईल जमा करून मध्ये गेलो. आमच्या मनात काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेण्याची इच्छा आणि मनात भाव सुद्धा नव्हता. पण आम्ही डायरेक्ट काशी विश्वनाथ मंदिराच्या आवारात पोहोचून गेलो. हे झालं कसं हे आम्हाला अजून सुद्धा कळत नाही. पोलीसवाल्यांना विचारून बाजूलाच असलेल्या अन्नपूर्णा मंदिराचं दर्शन घेतलं. त्याच रस्त्याने परत येताना आमच्या मनात नसताना आम्ही अशा दर्शनाच्या लाईन मध्ये आपोआप चालले गेलो जिथे फक्त 7-8 लोकच असतील आणि इतर ठिकाणी दर्शनाच्या लांबच लांब रांगा होत्या. देवाला जर आपल्याला दर्शन द्यायचं असेल तर तो काही करून देतो. तर त्याला आपल्याला बोलवायचं आहे ना दर्शनाला, तो काही करून बोलवतो. हवं तुम्ही वाटलं तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात राहा, तो बरोबर बोलवतो. मला एवढं भारी वाटलं ना दर्शन घेऊन, अक्षरशः डोळ्यातून पाणी आले होते. वाराणसीच्या सुंदर चमत्कारांपैकी एक असलेल्या जो धक्का आलेला होता तो काशी विश्वनाथांच्या दर्शनाने एका क्षणात नाहीसा झाला होता. म्हणून तीच एनर्जी घेऊन आता आम्ही चाललोय वाराणसीत असलेले एकमेव नेपाली टेम्पल. माझं पूर्ण अंग दुखत होतं. मंदिरात दर्शन घेतलं आणि सगळा थकवाच चालला गेला. असे छोटे छोटे रस्ते. हा नेपाली टेम्पल. आता मी नेपाली मंदिराजवळ आहे, जे की पशुपतीनाथांचं मंदिर आहे. हे 1830 मध्ये नेपाळच्या राजाने बांधलं होतं. हे पूर्णपणे लाकडी बांधकाम आहे. एकही खेळा वापरला गेलेला नाहीये आणि पूर्ण पॅगोडा टाईप मंदिर आहे. जसं नेपाळमध्ये टेम्पल्स असतात तसं खूप सुंदर मंदिर आहे. रेड मंदिर दिसतंय. आपण मध्ये दर्शनाला जाऊ. हे आहे वाराणसीतील प्रसिद्ध नेपाली टेम्पल, जे ललिता घाटाजवळ स्थित आहे. हे मंदिर नेपाळच्या पगोडा शैलीत बांधलेलं असून
भगवान पशुपतीनाथ अर्थात शिव यांना समर्पित आहे. नेपाळच्या राजाने बांधलेलं हे मंदिर लाकडी कोरीव कामासाठी आणि वेगवेगळ्या स्थापत्य शैलीसाठी ओळखलं जातं. आता वेळ होती महाशमशान घाट जाण्याची. तिथले सर्वात अनोखे रत्नेश्वर महादेव मंदिर आणि मणिकर्णिका घाट बघण्याची. आता आम्ही आहे मणिकर्णिका घाटावर. इथलं एक युनिक मंदिर आहे, रत्नेश्वर महादेव मंदिर, जे की पूर्ण काशीमधलं युनिक मंदिर आहे. ते जरा आपल्याला दुरून बघितल्यावर तिरकस दिसतं. रत्नेश्वर महादेव मंदिर हे वाराणसीतील एक अत्यंत अनोखं आणि रहस्यमय शिव मंदिर आहे. हे मंदिर मणिकर्णिका घाटाजवळ आहे. स्थानिक लोक याला काशी करवट मंदिर किंवा वाराणसीचा लिनिंग टेम्पल असंही म्हणतात. रत्नेश्वर महादेव मंदिर बघून आता वेळ होती मणिकर्णिका घाट बघण्याची. या ठिकाणी आम्ही उभे होतो आणि माझ्या समोर जवळपास 15 ते 20 चिता जळत होत्या आणि तिथे उभे राहिल्यावर आपली सगळी थॉट प्रोसेसच बदलून जाते. आणि हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे. एकटं यायचंय आणि एकट्यालाच परत जायचंय. आपण आपल्या आयुष्यात एवढं बिझी झालोय, पैसा कमावण्याच्या आणि जोडण्याच्या नादात आपण आपलं प्रेझेंट मध्ये जगणं विसरत चाललोय. व्यवस्था तर एवढी करतोय जसं काय हजारो वर्ष इथेच राहायचंय. काशी एक गोष्ट शिकवते, आयुष्यभर जर अंथरूणच टाकत राहिलो तर झोपायचं कधी. त्यामुळे जे करायचंय ते आजपासूनच करणं चालू करा, कारण उद्या वेळ भेटेल हा सर्वात मोठा भ्रम आहे. आताच मी महाशमशान घाट म्हणजे मणिकर्णिका घाटावर होतो. एकदम म्हणजे माणूस तिथं गेल्यावर स्तब्ध उभा राहून जातो डायरेक्ट. एवढा डेंजर नजारा होता. एक पासून मी अजूनपर्यंत गेलेलो नव्हतं. तिथं गेल्यावर मी फोन थोडा वेळ मध्येच ठेवलो. आताच मी मणिकर्णिका घाटावर होतो. एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता. तिथं गेल्यावर आपण डायरेक्ट स्तब्ध होऊन जातो. जेव्हा एवढे म्हणजे अराउंड डायरेक्ट एक साथ 15-20 चिता जळत होत्या. ते बघून म्हणजे एकदम वेगळंच वाटतं. माणूस तिथं गेल्यावर स्तब्ध होऊन जातो आणि एक समजून जातो की आपला जे आपण गर्व करतो, आपली संपत्ती, आपला पैसा, आपले नाते संबंध, आपण ज्याच्यावर गर्व करतो ते सर्व इथेच येणार आहे. बाकी कुठंच जाणार नाही. पैसा वगैरे सगळं काही इथंच राहणार आहे. बाकी लोकांना एवढा अहंकार असतो, गर्व असतो, ते सगळं झिरो होऊन जातं इथं आल्यावर. अशी ती जागा आहे. तुम्ही जेव्हा वाराणसीला याल ना तेव्हा सगळं काही सोडून तिथे एकदा बसून बघा. तिथं गेल्यावर तुमच्या म्हणजे मनात दुसरे काहीच विचार येणार नाही. मनात एवढाच विचार येईल की माझं पण एकदा असंच होणार आहे, असंच विचार येईल. बाकी एकदम वेगळाच एक्सपिरियन्स होता तो. आणि तिथं अक्षरशः लोक म्हणजे कोणी असं, आता आपल्या इकडे कसं कोणी वारलं वगैरे तर रडता वगैरे, तिथं कोणी रडतही नव्हतं. जे म्हणजे ज्यांनी प्रेत आणलं तेच त्यांचे फोटो काढत होते. प्लस कोणी तिथं चहा विकत होतं, कोणी तिथं पुडी कचोडी सुद्धा विकत होतं. एकदम डेंजर. तर आपल्या इकडे रडून रडून स्वतःची हालत खराब करून घेता. पण इथं वेगळंच बघितलं मी. एवढं म्हणजे तिथं अराउंड 15 ते 20 प्रेत जळत होते. पण मग लोकांना त्याचं काही घेणं देणं नव्हतं. ज्यांनी आणलं होतं ते सुद्धा रडत नव्हते. अक्षरशः अलग एकदम वेगळाच एक्सपिरियन्स होता. आता आम्ही मणिकर्णिका घाटावरून आमच्या हॉस्टेलकडे जातोय. आज ना गंगा आरतीसाठी थांबतोय ना कोणत्या मंदिरात आता जाऊ. आता डायरेक्टली हॉस्टेलवर जाऊ आणि झोपून घेऊ, कारण अंग पण खूप दुखतंय, बरं वाटत नाही जरा. आणि आता अशुद्ध पण झालोय आम्ही मणिकर्णिका घाटावर जाऊन. त्यामुळे आता काहीच नाही. आता डायरेक्ट हॉस्टेलला जाऊ आणि झोपून घेऊ. आता रस्त्यातनी जाताना कुठेतरी चांगल्या ठिकाणी जेवण करू आज. मग उद्या जमलं तर रामनगर, जमलं तर म्हणजे जमवाच लागेल. उद्या अस्सी घाट करू, त्याच्यानंतर रामनगर किल्ला करू आणि बघू मग त्याच्या पुढचा प्लॅन कसा असतो. आम्हाला अयोध्येला पण जायचं आहे. पण अयोध्या जर आज म्हणजे उद्या आमचा काही प्लॅन पेंडिंग राहिला तर आम्ही अयोध्या कॅन्सल करून टाकू. प्रयाग तर ऑलरेडी कॅन्सल केलंय. मग त्यानुसार प्लॅन ठरवा. आता उद्या काय होतं त्याच्यावर डिपेंड आहे सगळं काही. आता शिवम सीटवर आम्ही जेवण करतोय. जेवण करून डायरेक्टली आमच्या हॉस्टेलकडे चाललं जाऊ. आहे
तर मित्रांनो, आता आम्ही शिवम स्वीटला जेवण करून फुल पोटभर जेवण केलेलं आहे. आता आम्ही आमच्या हॉस्टेलला जातोय. आज झोपून घेऊ, मध्ये रस्त्यात एखादा मेडिकल भेटलं तर गोळी घेऊ, गोळी घेऊन डायरेक्ट झोपून राहू, कारण आज खूप जाम होतंय. पण मग जेवण केल्यानंतर जरा एनर्जी सारखं वाटलं, कारण की आम्ही 3 दिवसापासून नुसतं चटरपटर काही बी खात होतो. इथलं जे फेमस आहे ते फूड ट्राय करत होतो. मग आज जरा नीट जेवण झालंय, आता थोडं बरं पण वाटतंय. आता सायकल रिक्षामध्ये बसून आम्ही आता आमच्या हॉस्टेलकडे जातोय. आजचा दिवस जरा हेक्टिक होता, जरा जास्तच, म्हणजे बरंच वाटत नव्हतं मला आणि हर्षूला पण. आता चाललोय हळूहळू. इथली ट्रॅफिक म्हणजे डायरेक्ट नेक्स्ट लेवल असते. पुढच्या व्लॉगमध्ये आपण वाराणसीमध्ये असलेला रामनगर फोर्ट बघणार आहोत आणि BHU मध्ये असलेलं विश्वेश्वर मंदिर आणि इथले काही सुंदर घाट फिरणार आहोत. त्यासाठी पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.